श्री स्वामी समर्थ स्नेहास फॅमिली रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मैद्याशिवाय फक्त गव्हाच्या पिठापासून मस्त फुगलेले आणि खुसखुशीत भटुरे बनवणार आहोत। मैद्याशिवाय इतके मस्त फुगलेले भटुरे बनवू शकत्यावर तुमचा विश्वास बसणार नाही। त्यासोबत बनवूया चविष्ट मसालेदार आणि रेस्टॉरंट स्टाईल छोले। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरच्या घरी अगदी परफेक्ट तयार होते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया गव्हाच्या पिठाचे छोले भटुरे। त्यासाठी तर मी छोले घेतले, 4 तास भिजत घातले होते। आता यात खडे मसाले घालून घेऊ। 2 दालचिनीचे तुकडे, 1 वेलदोडा, 5-6 लवंग, 5-6 काळी मिरी। आता हे पण आपण कुकरमध्ये घालून घेऊ म्हणजे आपले छोल्याच्या भाजीला छान टेस्ट येते। आणि आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। आता याच्या आपण मंद गॅसवर 4 शिट्ट्या घेऊन घेऊ म्हणजे आपले छोले छान नरम शिजून जातील। तोवर आपण इथं आता कणिक मळायला घेऊ भटुऱ्यांची। इथं मी 4 वाटी आपलं चपातीचं पीठ घेतलंय, 1 वाटी बारीक रवा घेतलाय, 2 चमचे आंबट दही घेतलंय, 1 चमचा बेकिंग पावडर घेतलंय, चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि 2 चमचे साखर घेतली। दही आणि साखरमुळे भटुऱ्यांना छान टेस्ट येते आणि कलर पण छान येतो। आता हे पीठ आपण छान मिक्स करून घेऊ। सर्व वस्तू आपल्या छान एकजीव होतील। बघा असं एकजीव वस्तू करून घ्यायच्या म्हणजे कुठे असं बेकिंग सोडा असं लागणार नाही। आता पाणी टाकून थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळत जायचं म्हणजे एकदम सैल पीठ होणार नाही। हे बघा असं मळत जायचं। असं मला 4 वाटी पाणी लागलंय एवढ्या पिठाला। बघा असं नरम गोळा तयार करायचा, आपल्या चपातीच्या कणिकपेक्षा थोडा नरम करायचा। आता इथं मी मिक्सरच्या भांड्यात लसूण घेतले, कोथिंबीर घेतली आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखट आणि नॉर्मल अशा 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आणि अद्रक घालून घेतलंय। आता हे वाटण तयार करून घेते। आता इथं कढईत मी तेल तापायला ठेवलं, त्यात आता जिरं घालून घेते। एकदम सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे आणि गव्हाच्या पिठावडे भटुरे असल्यामुळे पौष्टिक आहे। आता इथं तेजपान घालून घेऊ। सहसा आपण मैद्याच्या भटुऱ्यामुळे करायला कंटाळा करतो मैदा असल्यामुळे, पण गव्हाची एक वेळा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। इथं आता हिंग घालून घेतलं, बारीक चिरलेला कांदा घालून घेतलाय। याला आपण छान परतून घेऊ। कांदा छान नरम होईपर्यंत त्याला परतत राहायचं। आपल्याला 5 मिनिटं लागले एवढं कांदा परतायला। आता यात मी आपण जे तयार केलं होतं कोथिंबीरचं, अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण ते घालून घेऊ। या वाटणामुळे पण भाजीला छान टेस्ट येते। बघा असं छान आपण मिक्स करून घेऊ। आता याच्यात मी 4 कांदे घेतले होते, त्याला 3 मोठ्या टमाट्याची पेस्ट करून घेतली आणि ती पण आपण या वाटणामध्ये घालून घेतली। आता याला तेल सुटेपर्यंत छान आपण परतवून घेऊ। तोवर इथं मी पातेल्यात 1 कप पाणी घेतलं होतं, त्यात 1 चमचा चहा पावडर घालून घेतली। हेच आपलं हॉटेलचं सिक्रेट असतं। भटुऱ्यांना जे चॉकलेटी कलर येतो तो याचाच असतो, चहाच्या पाण्याचा। आता इथं मी मसाले घालून घेते। इथं 2 चमचे गरम मसाला घालून घेतला, अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे, 1 चमचा धने पावडर घालून घेतलं आणि 2 चमचे आपला चना मसाला घालून घेतलाय। तुम्ही छोले मसालाही घालू शकता आणि दोघं नसेल तर तुम्ही किचन किंग मसालाही घालू शकता, त्याची पण छान टेस्ट येते। आता हे छान आपण मिक्स करून घेऊ। मसाल्यांना पण तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेऊ, मसाल्याचा कच्चेपणा दूर होईल। अजून थोडा मी वरून छोले मसाला घालून घेतलाय, याच्यामुळे छान टेस्ट येते भाजीला आणि चहाच्या पाण्यामुळे कलर छान येतो। आता इथं मी छोले घेतले होते थोडे मिक्सरच्या भांड्यात, त्यांना पाणी टाकून छान वाटून घेतलंय आणि ते पण वाटण याच्यात टाकून घेतलं। या मिश्रणामुळे भाजीला छान टेक्स्चर येतं आणि थोडा घट्टपणा असतो। आता बघा चहाचं पाणी घालून घेतलंय मी म्हणजे भाजीला बघा खूप छान कलर येईल। जर तुम्हाला असं वरून पाणी घालायचं नसेल तर तुम्ही चहाची पुरचुंडी बांधून ती जेव्हा आपण छोले शिजायला टाकतो तेव्हा त्या कुकरमध्ये टाकू शकतात। शिजले छोले की ती बाजूला काढून घ्यायची पुरचुंडी। आता इथं मी सगळे छोले आपले जे शिजले छोले होते ते खडे मसाल्यांसह याच्यात टाकून घेतले। असं छान आता मिक्स करून घ्यायचं। करायला एकदम सोपी आणि टेस्टी
खूपच सोपी भाजी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि भटुरे पण एकदम टेस्टी तयार होतात. आता इथं मी चवीनुसार मीठ घालून घेतलंय. आपण छोले जास्त शिजायला टाकले ते आपण मीठ घातलं होतं, मग थोडं सांभाळून मीठ टाका, म्हणजे भाजी खारट होणार नाही. आता याला छान आपण उकळी येऊ देऊ. बघ किती छान दिसते आपली भाजी आणि सुवास पण खूप मस्त येतोय. सगळेजण आवडीने खातील अशी भाजी तयार होते. आता वरून मी साजूक तूप घालून घेतलंय. तुम्ही याला वरून हिंगाची फोडणी पण देऊ शकतात. आता याला मी वरून ताट झाकू देते आणि गॅस बंद करते. आता इथं भटुरे लाटायला घेऊ. आता इथं बघा कणिक छान मी मळून घेतली आहे. आता असा गोळा तयार करून भटुरा लाटायला घेते मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लांब किंवा गोल लाटू शकता. मी तर गोल लाटते. बघा इतका बारीक तो लाटायचा. वाटत पण नाही की आपण गव्हाचं पीठ घेतलंय, मैद्यासारखं छान ते मुरून गेलंय पीठ आणि छान पांढरं शुभ्र दिसतंय. बघा असं छान आपण बारीक लाटून घेणार आहे. आपल्या चपातीपेक्षा थोडं बारीक लाटायचं. आता इथं कडकड तेल गरम केलंय मी. जेवढं गरम तेल असेल तेवढा भटुरा आपला छान येतो, म्हणजे तेलकट होत नाही. बघा कसं छान टम्म फुगलाय भटुरा. आता याला छान आपण तळून घेऊ. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि केल्यावर कशी झाली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट्स नक्की करा आवडलं असेल तर. बघा आपण आता भटुरा तयार करून झालाय आपला. असे मी सगळे एकामागे एक भटुरे पटापट लाटून घेतलेत. कसं पांढरं शुभ्र झालाय, मैद्यासारखाच दिसतोय. जर आता मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ.